नमस्कार, मी डॉक्टर श्वेता काणेकर, माधवबाग पालघर क्लिनिक. तर आज आपण एका महत्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. ते म्हणजे रक्तदाब म्हणजे काय? तो वाढतो कशामुळे आणि आयुर्वेदाच्या मदतीने तो कसा नियंत्रणात ठेवता येईल? जेव्हा आपल्या आर्टरीजवर रक्ताने दाब दिला जातो, त्याला आपण रक्तदाब असे म्हणतो. जेव्हा हा दाब नॉर्मल पेक्षा जास्त होतो, त्याला आपण उच्च रक्तदाब किंवा हाय बीपी, हायपरटेन्शन असे म्हणतो. आता खूप काळ बीपी हाय राहत असला तर पुढे जाऊन हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे वेळेवरच लक्ष देणे खूप गरजेचं आहे. आता बीपी वाढण्याची मुख्य कारणं काय? जास्त मीठ, प्रोसेस फूड, व्यायामाचा अभाव, पोटाभोवतीची चरबी, स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, झोप वेळेवर न येणे. तर आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेदानुसार चुकीच्या आहार विहारामुळे दोषांचे इम्बॅलन्स होते. त्यावर उपाय नैसर्गिक आयुर्वेदिक मेडिसिन, पंचकर्म थेरपी जसे स्नेहन, स्वेदन, बस्ती, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मनशांतीसाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स.